नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. वाजले आहेत 5. उशीर झाला आपल्याला पोचायचं आहे आपल्या ट्रेकिंग स्पॉटला बाय 6. तर आवरूया लवकर, जरा आज उशीर झाला आहे. पूर्ण युनिट चाललेलं आहे ट्रेकिंगला बऱ्याच दिवसांनी. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. सुप्रभात, सुप्रभात सगळ्यांना सुप्रभात. कारण आता आपण निघालेलो आहोत आपल्या एका अशा ट्रेकिंगला जो डिफिकल्टी लेवलमध्ये एकदम सिंपल आहे असं म्हटलं जातं. आता बघूया किती सिंपल आहे. कारण PCM सीकर चालले आहेत पुणेकरांच्या राज्यात. निघालेलो आहोत आता अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपल्या बरोबर अजून एक काकू येणार आहेत. त्यांना आपल्याला पिकअप घ्यायला जायचं आहे. तर आपण तिथे सुप्रभातम आजी. खरं तर आम्हाला उशीर झालेला आहे. आता काय करायचं, आता एवढी मोठी फॅमिली एकत्र जर बाहेर पडायचं म्हटलं तर थोडा ऊपर नीचे तो होता आहे. आता आपण पोचलो आहोत या खडकी बाजारच्या एरियामध्ये. हे आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचा संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया. अशा प्रकारे आपला सनराईजचा जो टाइम होता तो गेलाय. आता हळूहळू सनराईज होत आहे. अजून आपल्याला 15 मिनिटं दाखवतं आपला ट्रेकिंगचा स्टार्टिंग पॉइंट. हाच तो पॉइंट आहे जिथून आता आम्हाला सुरुवात करायची आहे ट्रेकिंगला. खरं तर इथेच पोचायचं होतं आम्हाला एक्झॅक्ट 5:45 आणि इथे थोडंसं वॉर्मअप आणि मग ट्रेकिंग स्टार्ट होते. आता उशीर झाला आहे म्हणून चाललो आम्ही एकटेच. या ग्रुपचे जे लीडर आहेत आनंद सर, हे फायनली आम्हाला अचानक भयानक दिसले आणि ते आमच्या बरोबरीला सुरुवात झाली. आम्हाला मॅप आहे तिकडे घेऊन गेलं डायरेक्ट सोसायटीच्या गेट समोर. युजल त्यांच्या स्पीडप्रमाणे गायब झाले. आणि इथे तुम्ही बघू शकताय हे जे ठिकाण आहे ते विमानतळाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे बरेचसे विमानं ज्या वेळेला लँड करत असतात त्यावेळेला अगदी खालून ते उतरत होते. फायनली ट्रेकिंग चालू झालेलं आहे. म्हणजे खालच्या पॉईंटलाच चालू आलं होतं, पण तुम्ही बघू शकता इकडे आहे सिमेंटचं जंगल आणि इकडे आहे नैसर्गिक जंगल, मातीचं जंगल. पप्पा हाय. हा, हळूहळू अशा प्रकारे टेकडीवरती आम्ही पोचतोय. हो हो. आणि आमच्या महिला मंडळावरती पोचतोय सुद्धा. स्वच्छ वारा सकाळचा. दुसरी दुर्गा टेकडी. आरामात बाप्पा, खाचांमध्ये पाय ठेवा. हा, सनराईज बघितलेला आहे अशा प्रकारे. शिवाज्ञ
ए शिवाज्ञ, हे बघ हे बघ हे बघ. हाय शिवाज्ञ, हे बघ. नमस्कार. हॅलो. अरे पडशी उड्या पुढे मारतो. अरे हा कोराईगडला चढलाय 2 वर्षाचा असताना, आणि तोरणा पण. आणि फायनली थोडंसं वरती आल्यावरती ही जी छोटीशी टेकडी चढल्यावरती फार दिवसांनी एक असं निसर्गरम्य दृश्य पाहिलं. खरं तर सूर्य उगवताना फार दिवसांनी असा पाहिला. रोजच्या धकाधिकाच्या जीवनातून थोडंसं लेट उठतो, त्याच्यामुळे सूर्य पाहायला मिळत नाही. आणि फायनली हा सूर्य पाहायला मिळाला. आकुर्डीमध्ये बसून आपण फक्त विमान मोजतो, ते पण आकाशाकडे बघून. हा, घरातून बाहेर येईपर्यंत विमान गेलं. इथे एवढ्या आरामात विमान बघायला मिळतंय. आकुर्डीमध्ये बसून विमान शोधावं लागतं आकाशात. इथे विमानच विमान आहेत आकाशात. आपल्या इथून असेल ना रे याचा रोड. हा हो, हे आता आपल्याकडे चाललंय. हे कोणतं आहे? जेट एअरवेज. नाही नाही, विमान आहे ना खाली, ब्लू कलर आहे ना. जेट एअरवेज नाही, ब्लू कलर आहे. चला. पण हे एवढं खाल्लं नाही गेलं मगासारखं. पप्पा कधी शिकेल असते. हे इकडच्या लोकांनी केलंय ना. डेव्हलप कधी केलं असतं. आता आम्ही ह्या ग्रीन हिल्स, सनराईज हिल्स या वरती फिरतोय. इथे छान असे मार्ग केलेले आहेत. मस्त हे मार्ग आहेत इथे चिरोडे. तुम्ही बघू शकता, हे असे छोटे छोटे मार्ग आहेत छोटे छोटे पायवाट आहेत. त्या पायवाटांना झाडांनी कव्हर केलंय. थोडक्यात काय तर असं एकदम कोकणात आल्यासारखं वाटतंय माझ्या घरी गावाला. आणि जसं बेयर ग्रिल्स म्हणतो कि ये रास्ता बहुत चुनाव भरा है, यहाँ बहुत से उतार चढ़ाव आएंगे. नदी आपको मिलेगी जो आपको हमेशा चैलेंज करेगी. अशा प्रकारे सूर्यनारायण बऱ्याच वेळाने आम्हाला या झाडाझुडपातून चालताना दिसलेला आहे. खरं तर आम्हाला उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही फार मागे होतो. तर आता ही जी समोर तुम्हाला टेकडी दिसते, ते एक छोटंसं घर आहे. आणि त्या छोट्याशा घरापाशी तिथे हा रिचिंग पॉइंट होता. का नको जाऊ खाली. पाणी वाहतंय. आणि फायनली आम्ही आमच्या संडे हायकर्स टीमला भेटलो, कारण ती टीम लास्ट पॉइंट पासून परत येत होती आणि ती तेव्हाच भेटली. हे बघू शकताय, सिमेंटचं जंगल. फायनली भेटलोय सगळ्यांना आता बऱ्याच वेळाने. जसं तुम्ही पाहताय ते हे सगळे जे मंडळ आहे संडे हायकर्स, ही सगळी लोक आता परतला निघाली. आणि मग शेवटी असं झालं की आपण इथे पोचलो आणि काही फोटो नाही, सेल्फीज नाही, म्हणून आम्ही असा एक छोटासा प्रयत्न केला. फक्त सेल्फी स्टिक गोल गोल फिरवली आणि आम्ही आमच्याच भोवती गोल गोल फिरत होतो. थोडंसं वेळ होतं, एक नवीन प्रयोग. आणि हे माझे बाबा आहेत जे शेवटचे लास्ट मॅन होते. कोणत्याही ग्रुपमध्ये एक लास्ट मॅन असतोच. लास्ट मॅन अँड द परफेक्ट मॅन. काय बोलता?
बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंग करते ना तू. सवयच नाही ना आम्हाला. हा, नेण्यासाठी आधी उठावं लागतं सकाळी 5 वाजता. रजाईतून उठावं लागतं माहिती आहे का. बरेच दिवस झाले चाललं होतं आफ्टर सिंहगड. हा आता बऱ्याच दिवसांनी आपण ट्रेक करतो सगळं अख्खं कुटुंब. प्रदीप वाडिये युनिट. काय कसा वाटला आजचा अनुभव. फर्स्ट टाइम ट्रेकिंग टेकडीला फर्स्ट टाइम आली. हा तसा आपण दुर्गा टेकडीला खूप जातो. तिकडे जातो ते कॉमन झालं आपल्यासाठी आता. ते असं आहे. जा रे 1 रुपयाची कोथिंबीर घेऊन ये. हा नाही 1 रुपयाची कोथिंबीर आता नाही मिळत. ते दिवस गेले. आता 20 रुपये 30 रुपये गड्डी. हा आता परतीचा प्रवास चालू झालाय. या वेळेला मी शिवाज्ञाला मुद्दामून आणलं कारण माझा असा प्रयत्न चाललेला असतो की ही जी आजची पिढी आहे जेन झी, जेन एक्स, जेन अल्फा जे काय असेल ते, ही जी आजची छोटीशी तरुण पिढी आहे ही सिमेंटच्या जंगलात असते, सोशल मीडिया जंगलात हरवलेली आहे. आणि जसं माझ्या आईवडिलांनी मला मोठं केलं वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन, गार्डनमध्ये जाऊन, दुर्गा टेकडीला जाऊन, निसर्गाच्या सान्निध्यात मला नेहमी नेलं माझ्या अगदी लहानपणापासून. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की ही जी छोटीशी माझी पुढची पिढी आहे ह्यांनीसुद्धा अशा गड किल्ल्यांवरती गिर्यारोहण करावं, ट्रेकिंग करावं, जेणेकरून त्यांच्या फुफ्फुसांमध्ये स्वच्छ निसर्गाचा वारा जाईल. आणि तोच हा प्रयास. त्यांनी ते बरोबर धरलं होतं. इथे दुसरा हात घे. याला ना रॅपलिंगला न्यायला पाहिजे आता जरा. चल मच्छी जातील. बस झालं, चल. गार्डन मध्ये खालचं वीर सावरकर होते ना. तिथे असं आहे भरपूर. असं भरपूर आहे. धर जरा भक्कम धर. असं काय. हा घे थोडं काय घे. अरे मग आता पकडलं की नाही. पकडलं ना. थांब थांब थांब. सोडलं की पडशी काही. चल. अरे बाहेर. मोर घेऊन त्यांच्या घरी. आपण त्यांच्या घरी जाऊन आलो मोरांच्या. नमस्कार PCMC ट्रेकर्स. आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. कसा वाटला सकाळ सकाळ जाऊन. हिरवगार. हिरवगार. हिरवगार आणि थंडगार. हिरवगार आणि थंडगार. एक थोडासा वेगळा अनुभव. नेहमी मी माझ्या मावळामध्ये माझे जे ट्रेकिंग असतात तिकडे जातो. आज पहिल्यांदाच मी पुण्याचा मराठवाडा म्हणेन थोडंसं याला, कारण या बाजूला मला माहिती नव्हतं हे वाघोली साईडला टेकड्या आहेत आणि इथला निसर्ग कसा असेल. त्याच्यासाठीच मी ह्या इकडच्या वाघोली साईडला जी ही ग्रीन सनराईज हिल जी टेकडी आहे तिथे आज आम्ही यायचं ठरवलं होतं. हा व्लॉग आपला आता संपायला आलेला आहे. आपण आता पोहोचतो आहे आपल्या PCMC आपल्या घरी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपलं नेहमीचा कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. जय महाराष्ट्र. जय श्रीराम.